आता आपण एखाद्या जागतिक कीर्तीच्या प्रदर्शनाला जातो तेव्हा आपली अपेक्षा काय असते? मोठमोठे मशीन्स, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स, इलेक्ट्रॉनिक गुड्स, चमत्कृतीपूर्ण यंत्रे, हे सगळं आपल्याला बघायची इच्छा असते. पण जर तुम्हाला सांगितलं की मिलेनियम डोमच्या प्रदर्शनात 14 वेगवेगळे विभाग होते आणि ते जगावेगळे होते, तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अहो, त्यांचे टायटल्सच मुळी काय होते? ते होते शरीर, मन, प्रवास, वेळ, पैसा, खेळ, जमीन, पाणी, पृथ्वी, आकाश. आता या अशा वेगवेगळ्या नावांनी असलेले 14 वेगवेगळे पॅव्हेलियन्स बघायला लोक गर्दी न करतील तरच नवल. नमस्कार दोस्त हो, गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube चॅनेल मधील विलक्षण वास्तू मालिकेतील नवीन वास्तू मिलेनियम डोम चा दुसरा भाग घेऊन येतोय. यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं आकर्षण होतं ते म्हणजे सेंट्रल अरेना भागात 160 हवेत नृत्य करणारे ट्रॅपिज आर्टिस्ट. हे निव्वळ एका दोरावर वेगवेगळ्या कसरती करायचे आणि त्यांचे नृत्य प्रकार बघायला लोक गर्दी करायचे. संपूर्ण एका वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2000 पासून ते 31 डिसेंबर 2000 या एका वर्षात त्यांनी 999 प्रयोग केले आणि लोकांची गर्दी हटत नव्हती या आगळ्या वेगळ्या प्रकारात. आणि तुम्हाला हे कळेल की जेव्हा याचं उद्घाटन झालं 31 डिसेंबर 1999 च्या मध्यरात्री, तेव्हा प्रत्यक्ष ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि ब्रिटनची महाराणी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालं. त्याच वेळेस सरकारने अशी योजनाही केली होती की ट्यूब रेल्वेनी या प्रदर्शनासाठी एका तासात 30,000 प्रेक्षक येऊ शकतील, हेही पाहिलं. आता जेव्हा प्रदर्शन सुरू झालं तेव्हा त्याची पब्लिसिटी, त्याचं आकर्षण, त्याची हवा अशी तयार झाली की लोक जथ्याने यायला लागले. त्यात VIP पासेस घेणारे पण लोक होते. पण गडबड कुठे झाली? जेव्हा हे सगळे लोक एकसाथ येऊन थडकले तेव्हा एवढी गर्दी झाली, क्यू किंवा रांग एवढी वाढली की प्रत्येकाला तिथे आल्यानंतर निदान 3 ते 4 तास वाट बघावी लागायची. 800 हजार लोक एका लाईनीत उभे असायचे आणि त्यांची पूर्ण तपासणी केल्याशिवाय त्यांना आत सोडत नव्हते. या प्रकाराला म्हणजे प्रदर्शनाला तर आलो आहे, समोर प्रदर्शन दिसतंय पण आत जाता येत नाही, हे तुम्ही किती वेळ सहन करणार? 3 ते 4 तास लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. आणि हे जे महत्वाचं मधलं जे एरेना होतं जिथे 160 ट्रॅपिज आर्टिस्ट हवेतले नृत्य प्रकार करायचे, ते सोडलं तर बाकीच्या 13 युनिट मधील किंवा 13 पॅव्हेलियन मधील लोकांचा उत्साह जरा कमी झाला. याचा परिणाम काय झाला की हळूहळू लोक जे तुम्ही एक्सपेक्ट करत होते, ब्रिटिश सरकारने असं धरून चालले होते की या प्रदर्शनाला एका वर्षात 1,20,00,000 लोक भेट देतील, त्याऐवजी फक्त 65 लाख लोकांनीच भेट दिली, म्हणजे जवळपास अर्ध्याने. मग याचा परिणाम काय होणार? याचा परिणाम हाच झाला की 790 मिलियन पाऊंड खर्च करून हे जे प्रदर्शन तयार केलं होतं त्यातली अर्ध्यानेही वसुली झाली नाही. प्रदर्शन तोट्यात गेलं. आणि हा एक किस्सा मॅनेजमेंटच्या फेल्युअरचा आपल्याला धरता येईल. तो कसा? तर मुळात ही सरकारची इच्छा की प्रदर्शन भरवावं. बरं, प्रदर्शन भरवलं पण त्यात लोकांना काय आवडेल, लोकांना काय पाहिजे याचा विचार न करता राजकारण्यांनी त्यांना जे वाटतं ते लोकांवर लादलं. परिणाम हाच झाला की लोक प्रदर्शनाला कमी संख्येने येऊ लागले. त्याशिवाय प्रदर्शन सुरू झाल्यानंतर 1 महिन्यातच याच्या मॅनेजमेंटसाठी जो टॉपचा माणूस होता त्यालाच या राजकारण्यांनी अचानक तडकाफडकी काढून टाकलं आणि त्याऐवजी त्यांच्या मर्जीतल्या दुसऱ्या एका व्यक्तीला तिथे ठेवलं. आता जो माणूस इमानदारीने पोटतिडकीने काम करतोय त्याला तुम्ही काढलं आणि दुसऱ्या व्यक्तीला ठेवलं, तर परिणाम
निगेटिव्हच होणार ना, आणि यामुळे निगेटिव्ह पब्लिसिटी मिळाली. बरं, सरकारने याची पब्लिसिटी जास्त नाही केली, जी काही झाली ती निगेटिव्ह झाली, की प्रदर्शनाला येणाऱ्यांना 3 ते 4 तास वाट बघावी लागते. 14 दालनांपैकी 13 दालनातलं एवढं काही चांगलं नाहीये. कारण शरीर या पॅव्हेलियन मध्ये काय होतं, एक पुरुष आणि एक स्त्री यांचा अवाढव्य पोकळ पुतळा होता, साधारणपणे 60-70 फुटाच्या जवळपास, आणि त्यातून लोक आतून जायचे आणि मनाच्या तिथून बाहेर पडायचे. तसंच मन, हृदय हे जे दालन होते ते लोकांना हळूहळू विचित्र वाटायला लागले. अहो, हृदयातून तुम्ही आतमधून जाऊन मोठ्या हृदयाच्या आतमधून वरती येता, किंवा मनात काय आहे, मेंदू काय आहे, याच्यात लोकांचा इंटरेस्ट कमी झाला. आणि त्यामुळे झालं काय, की ही सगळी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली, लोकांचा इंटरेस्ट कमी झाला. त्यानंतर सरकारने त्यांचं राजकारण खेळले आणि या सगळ्या भानगडीत जे व्हायला नको तेच झालं, सरकारला तोटा झाला. मग हा तोटा तर भरून कसा काढायचा, वर्ष तर संपलं. मग सरकारने काय केलं, की तिथे वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. म्हणजे विंटर स्पोर्ट्स किंवा अजून काही चॅरिटी प्रोग्राम्स हे सगळे केले. पण एकदा त्या वास्तूमधील लोकांचा इंटरेस्ट संपला की मग तुम्ही कितीही बळ आणा, ती वास्तू तोट्यातच जाणार. 2005 साली नाईलाजाने हा 790 मिलियन पाऊंड खर्च करून तयार केलेला मिलेनियम डोम आणि त्यातले पॅव्हेलियन हे अंशुज नावाची जी कंपनी होती तिला ब्रिटिश सरकारने फक्त 12 मिलियन पाऊंड वर्षाला एवढ्या भाड्यावरती हस्तांतरित केलं. आणि या अंशुसनी काय केलं, हो, ही कंपनी पैशाने अतिशय मजबूत होती. या कंपनीने डेव्हिड बेकहॅमला एकेकाळी करारबद्ध केलं होतं कित्येक कोटी रुपये देऊन. तर या कंपनीने जरी फक्त $12 मिलियन भाडं सरकारला दिलं असलं तरी त्यांनी जुन्याच ब्युरो हॅपोल्ड या आर्किटेक्ट फर्मला आणि कन्स्ट्रक्शन फर्मला पकडून $600 मिलियन खर्च करून या मिलेनियम डोम खाली एक अतिशय अत्याधुनिक असं 20,000 लोक मावू शकतील असं एक स्टेडियम तयार केलं. आणि हे स्टेडियम तयार केल्यानंतर त्याची पब्लिसिटी एवढी धूमधाम केली आणि तिथे एकाहून एक जगातील उत्तमोत्तम सेलिब्रिटीज यांच्या गाण्याची, नृत्याची, प्रोग्राम्सची रेलचेल केली. यामुळे काय झालं, लोकांचा खरा इंटरेस्ट होता जागतिक कीर्तीच्या गायकांना, वादकांना, ऑर्केस्ट्रा यांना बघायला, आणि त्यासाठी लोक येऊ लागले. आणि हा 600 मिलियन पाऊंडचा खर्च पुढच्या केवळ 6 वर्षात या कंपनीने वसूल केला. जे ब्रिटिश सरकारला एका वर्षात जमलं नाही आणि अर्ध्याने त्यांचं नुकसान झालं, त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीचं यांनी नफा मिळवला. आणि त्यानंतर हा मिलेनियम डोम O2, कारण या कंपनीने त्याचं नाव ठेवलं O2. या O2 म्हणजे ऑक्सिजन या नावाने आता ते जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही लंडनला गेलात आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या गायकाचा, जागतिक कीर्तीच्या गायकाचा प्रोग्राम ऐकायचा असेल, रॉक असेल, पॉप असेल, संगीत असेल, हे सगळं तुम्ही तिथे निदान एकदा तरी जाऊन बघू शकता. आणि तिथली नेत्रदीपक रोषणाई, बसण्याची व्यवस्था, एकंदर माहोल तुम्हाला निश्चितच आवडेल आणि तुमचा जन्म तिथे हा एक तरी प्रोग्राम बघून सार्थकी लागल्यासारखं वाटेल. मंडळी, मिलेनियम डोम ही आमची प्रेझेंटेशनची कल्पना तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कॉमेंटद्वारे आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलद्वारे सांगू शकता. तुमचं शेअर, लाईक आणि सबस्क्राईब आम्ही धरून चाललोच आहोत.